ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात बोगस डिग्री। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट डिग्री घोटाळा। विद्यापीठातीलच काही कर्मचारी रॅकेट चालवत असल्याची माहिती। नीटच्या पुनर्परीक्षेचाही पेपर फुटल्याचा दावा। गुजरातमधील विद्यार्थ्याची मुंबई सीबीआय कडे तक्रार। फिजिक्सचे 45 पैकी 40 प्रश्न फुटल्याचा आरोप। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय कडून 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल। 360 साक्षीदार, आज सुनावणी होणार। आरोपींमध्ये शिवराज मोटेगावकरचाही समावेश। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या मोठ्या बैठका। गृहसचिव आणि आयबी प्रमुखांसोबत रात्री उशिरा चर्चा। मुंबई महापालिकेत पुन्हा नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव। स्कॉर्पिओ वाहन सोयीचं नाही, भाजप नेत्यांचा दावा। इनोवा क्रिस्टा घेण्याचा प्रस्ताव आयुक्तांना पाठवणार। जरांगेंची आज पत्रकार परिषद। मराठा आरक्षणाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर बोलणार। आंदोलनाची पुढील दिशाही स्पष्ट करणार। राज्यातील विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे। मुख्यमंत्री फडणवीसांचा दिलासा। पोलिसांकडून सातत्यानं फोन, नोटिसा येत असल्याच्या तक्रारी। राज्यात आजपासून 3 दिवस पावसाचा इशारा। कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज। चंद्रपूरसह गोंदियाला पावसाचा रेड अलर्ट। चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। नागपूर ग्रामीणसह शहरातील शाळांना सुट्टी। नाशिक जिल्ह्यातील 14 ते 15 धरणांतून आजही पाण्याचा विसर्ग कायम। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये पाणीसाठा 93%वर। गेल्या वर्षीपेक्षा जास्त साठा। सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस। धोम धरणात 83% पाणीसाठा। 500 क्युसेक वेगानं विसर्ग। कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। खरं तर मुंबई पुणे रेल्वेची 3री मार्गिका अखेर 20 दिवसांनी सुरू। कर्जत लोणावळा घाट विभागातील दुरुस्ती पूर्ण। धारावीसह विविध प्रकल्पांसाठी जवळपास 2,500 झाडं तोडली जाणार। काही झाडांचं पालघर जिल्ह्यात पुनर्रोपण। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फडणवीसांची मोठी घोषणा। 30% सरकारी जमीन विनामूल्य देणार। शिर्डीच्या साई मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्साह। आजच्या दुसऱ्या दिवशी हजारो साई भक्त पालख्या घेऊन दाखल। गुरुपौर्णिमेनिमित्त नरसोबाच्या वाडीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। सभामंडपात पाणी आल्यानं अडचण। नागपुरात जुन्या भाडेकरूकडून घरात घुसून चाकून वार। एका महिलेचा मृत्यू। रेडिओच्या आवाजावरून भांडण। एसएसबी मधील 50% कॉन्स्टेबल पद आता अग्निवीरांसाठी आरक्षित। केंद्र सरकारची मोठी घोषणा।